नमस्कार, मी अनुप्रिया. MVTVच्या बातमीपत्रात आपले स्वागत. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. नवी मुंबईतील FMC बाजारात भाज्यांचे भाव घसरले. नवी मुंबईच्या तापमानात घट. रबाळे येथील वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने 27वा सुरक्षा सप्ताह साजरा. ऐरोली येथे कस्तुरी गार्डन सोसायटीमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत. नवी मुंबईच्या तापमानात घट झाली आहे. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात शहराचे तापमान खालावले होते, परंतु आता थंडीने पुन्हा जोर धरला आहे. नवी मुंबईच्या तापमानात घट झाली आहे. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात शहराचे तापमान खालावले होते, परंतु आता थंडीने पुन्हा जोर धरला आहे. गेल्या 2 दिवसापासून पुन्हा थंडीचे आगमन झाले असून काल नवी मुंबईचे तापमान 29°C इतके नोंदवले गेले. या गुलाबी थंडीमुळे सकाळच्या वेळी चहाच्या टपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून नवी मुंबईकरांना या बोचऱ्या थंडीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. म्हणून नवी मुंबईकर देखील या थंडीचा आनंद घेताना आपल्याला दिसतायत. ब्युरो रिपोर्ट, MVTV. रबाळे येथील वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने 27व्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रबाळे येथील वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने 27व्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांनी सहभाग घेतला. तसेच रिक्षा चालक, टॅक्सी चालक, पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले आरोग्य मोफत तपासून घेतले. यामध्ये ब्लड प्रेशर, शुगर, रक्तगट, ECG अशी आरोग्य तपासणी करण्यात आली. महाजन दवाखान्यातील टीम व डॉक्टर रॉबिन कोचीकर यांनी या मेडिकल कॅम्पसाठी मोफत सेवा दिली. ट्रॅफिक सेफ्टी वीक जो चालू आहे त्या अंतर्गत आपण आज मेडिकल कॅम्प आयोजित केला आहे. त्यात पोलीस कर्मचारी आहेत, ट्रॅफिकचे कर्मचारी आहेत, प्लस आजूबाजूचे नागरिक आहेत आणि स्पेशली ऑटो रिक्षा ड्रायव्हर आणि टेम्पो ड्रायव्हर. कारण रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायला वेळ मिळत नाही. हा योग साधून आम्ही आज हा मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे. येथील महाजन हॉस्पिटल जे आहे तेथील डॉक्टर रहीम कोचेकर आणि त्यांची टीम ह्या ठिकाणी आलेली आहेत आणि आम्हाला ते या ठिकाणी मदत करत आहे. ऐरोलीवरून व्हिडिओ जर्नलिस्ट रवी गुगे. ऐरोली सेक्टर 8 येथील कस्तुरी गार्डन सोसायटीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून नवी मुंबई महानगरपालिकेद्वारा होणारा पाणी पुरवठा अगदीच धीम्या गतीने होत आहे. ऐरोली सेक्टर 8 येथील कस्तुरी गार्डन सोसायटीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून नवी मुंबई महानगरपालिकेद्वारा होणारा पाणी पुरवठा अगदीच धीम्या गतीने होत आहे. पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे गेल्या आठवड्यात पाणी दिवसातून एकदा झाले. काही थोड्या मिनिटांसाठी आलेले पाणी सुद्धा सोसायटीला पुरत नसल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला याबाबत विचारले असता संपूर्ण नवी मुंबईत पाणी पुरवठा कमी होत असल्याने येत्या आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत चालण्याचे आश्वासन दिले आहे. कस्तुरी गार्डन प्लॉट नंबर 25 मध्ये हा प्रकरण चालू आहे. गेले 15 दिवस चालू आहे. आम्ही किती वेळ फोन करून अधिकाऱ्यांना बोलवलं. अधिकारी येतात, मीटर रिडिंग नेतात आणि पाणी आता येणार. आता काय विचारलं, जास्त काय बोलणं गेलं तर ते म्हणणार आता तिकडनं वरनं पाणी येत ना, वरनं पाणी मग वाशीमध्ये दिलं जातं, कोपरखेरणमध्ये दिलं जातं. मग आम्हाला कस्तुरी गार्डन मध्ये का नाही, सेक्टर 8, सेक्टर 9, सेक्टर 5 मध्ये का नाही येत पाणी? गेल्या 3 आठवड्यापासून दर शनिवारी रविवारी आम्हाला पाण्याचा खूप प्रचंड प्रॉब्लेम होतो. आम्ही ऑफिसला जाणारे माणसं, स्कूलमध्ये मुलं जातात सकाळी 6 वाजता, पाणी नसतं. दररोजचा इश्यू झालेला आहे. आम्हाला जास्त टेक्निकल काही त्याच्यातलं माहीत नाही, पण आम्ही सतत आमच्या मेंबर्सने NMMCला कंप्लेंट केलेली आहे, पण अजूनही त्याचा काही उपचार झालेला नाही. तर आम्ही एवढंच रिक्वेस्ट करतो की आम्हाला पाणी रेग्युलरली पाहिजे. ऐरोलीवरून व्हिडिओ जर्नलिस्ट रवी गुगे. ऐरोली सेक्टर 19 येथे मेहता कॉलेजमध्ये रबाळे वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे श्री करुणेश्वर शर्मा यांनी ऑडिओ व्हिडिओ बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ऐरोली सेक्टर 19 येथे मेहता कॉलेजमध्ये रबाळे वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे श्री करुणेश्वर शर्मा यांनी ऑडिओ व्हिडिओ बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी यावेळी कॉलेजच्या पटांगणात वाहतुकीचे चिन्ह रांगोळीद्वारे प्रदर्शित करण्यात आले. रूल्स अँड रेग्युलेशन्स, ट्रॅफिक रूल्स जे आहे ते त्यांना सुद्धा स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा ते सुरक्षिततेचे एक अवेअरनेस आलेलं आहे. आणि असंच दरवेळी
फ्रिक्वेंटली होत असेल तर मुलं सुधारू शकतात आणि ते काय तर रूल्स अँड रेग्युलेशन्स, ते रोड सेफ्टी आहे किंवा हे म्हणाले की कुठला फेसबुक, स्मार्टफोन्स कसं वापरावं आणि कसं त्यांची स्वतःची सिक्युरिटी करून घ्यावं हे फायदेशीर होईल. It was an excellent awareness program done by Navi Mumbai Traffic Police in company with Ford, and I think students should wear seat belts, helmets, and they should avoid rash driving. They should follow all the traffic rules. We in our college have celebrated traffic week from 18 to 23rd, and we have carried out umbrella rally and given instructions on the roads to the people also. साठी जे ट्रिपल सीट वगैरे चालवतात ते आम्ही आज ठरवलंय की आम्ही आजपासून त्या नियमांचं जे आहे ते आम्ही पालन करणार आहे. अजून सीट बेल्ट वापरणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या होत्या त्या त्यांनी मार्गदर्शनाने सांगितलंय. ऐरोलीवरून व्हिडिओ जर्नलिस्ट रवी गुगे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशात खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशात खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. पाटणकोटमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात दहशतेचा इशारा देण्यात आला आहे. याकरिता नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. नवी मुंबईला देखील दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे दहशतवाद्यांकडून तसा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडण्याच्या अनुषंगाने गुरुवारी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. नवी मुंबईच्या सागरी किनारा, महत्त्वाचे रस्ते यांचा वापर दहशतवाद्यांकडून होऊ शकतो याचीही खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. सोनसाखळी चोरी गुन्ह्यात 35% घट झाल्याची माहिती झोन 1 चे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली. सोनसाखळी चोरी गुन्ह्यात 35% घट झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली आहे. सोनसाखळी घटनांमध्ये नवी मुंबईत साधारण रोजच अशा चोरीच्या घटना घडत असतात. बहुतांश लोकांना अशा अपराधांना सामोरे जावे लागत आहे. परंतु नवी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी पडताळणी केली असता फक्त 35% गुन्ह्याचे प्रमाण घटले आहे. यात रबाळे येथे गेल्या वर्षी सोनसाखळी चोऱ्यांची संख्या जास्त होती, ज्यात 16 सोनसाखळी गुन्हे सोडवण्यात आले. कोपरखैरणात 26 पैकी 17 गुन्हे सोडवले गेले. सानपाड्यात 17 नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये 10 गुन्हे सोडवण्यात आले. तसेच नेरूळमध्ये 43 गुन्ह्यांपैकी 35 गुन्हे सोडवण्यात यश आले आणि NRAत 23 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे सोडवले गेले. गेल्या वर्षी एकूण 205 पैकी 117 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले, अशी माहिती झोन 1 चे उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली. सन 2014च्या तुलनेत 2015 मध्ये चेन स्नॅचिंगचे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये घट झालेली आहे. 2014 मध्ये सर्वसाधारणपणे 205 गुन्ह्यांची नोंद परिमंडळामध्ये झालेली होती, परंतु 2015 मध्ये 137 गुन्ह्यांची नोंद ही परिमंडळात झालेली आहे. अशा प्रकारे 68 गुन्हे परिमंडळामध्ये जे की चेन स्नॅचिंग या सदरामध्ये मोडतात ते कमी झालेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे सोबत गीता गुप्ता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. तोपर्यंत नमस्कार.